मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आता 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे त्यांच्या खात्यासंदर्भातल्या बैठकांसाठी आहेत, तर फडणवीस हे 3 दिवस दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचारासाठी तिथे गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमीच फिरत असतात. आधी डावसला होते, आता दिल्ली प्रचारासाठी गेले आहेत, उद्या अन्य कुठे जातील. आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे. आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल. फडणवीसांना जायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे. भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही, बूथवर जायची गरज नाही. पण दिल्ली हे लहान राज्य आहे, केंद्रशासित आहे, त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात. सर, हिंदी में जानना मराठीत एक दोन प्रश्न. राऊतसाहेब, सत्ता स्थापन होऊन अजून 2 महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 1-2 महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर 3 महिन्यांनी लावणार आहे. नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे, इथेही मी जनता दरबार लावणार आहे. त्यात चुकीचं काय आहे. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीयदृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला. मला असं म्हणायचं नाही, मी त्या संदर्भात काही भाष्य करणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा बघा, गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. धनंजय मुंडे गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते. गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते. त्याच्यामुळे गणेश नाईकांचा प्रवास फार मोठा आहे आणि एकनाथ शिंदेने आत्ता प्रवासाला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेने आत्ता एक पक्ष बदललेला आहे. अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये, मला ती साधारण शक्यता वाटते, त्यावेळा ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची. पण राऊतसाहेब, एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या सतत येत आहेत. ते